तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा या ब्लॉगमध्ये. तर काल आपलं माझ्या रानाचं सगळा टकाटकपैकी विषय झाला आहे. म्हणजे सगळं रान वगैरे तयार करून झालं आहे जॉयच्या गावात ह्याच्या. मी जस्टच आत्ता माळाला आलो आहे आणि माळाला आल्या मग इकडं मागं सगळं पावसाचं वातावरण झालं आणि ढग लागले धडामधडूम करायला याच्या गावादरम्यान. तर मी ह्या कारणास्तव आलतो की आज जरा काल जी रानातली जी दगडं बाहेर काढली आपण तिकडल्या कडेची बघा, त्या इकडं झूम करून जरा जातो, त्या तिकडली टोकाची दगडं जी काढली त्या टोकाच्या कडेची दगडं जी मोठी JCBनं बाहेर काढली, राहिलेली बारकी सारखी दगडायची ती जरा हातानं उचलून बाहेर टाकायची म्हटलं आज. त्यासाठी लगबगीनं सगळं काम आवरलं माझं. सगळं काम आवरून मी टकाटकपैकी तोंड वगैरे धुवून सगळं फ्रेश होऊन जरा पाणी वगैरे पिळून मग आलो. कारण इथं विषय असं होतो या जरा माळाला पाणी भेटत नाही तर प्याला, परत विषय हार्ड होते, परत ताण लागली की इकडं तिकडं आपल्याला बघायला लागतं पाण्यासाठी. इकडं वर जायला लागतं या इकडल्या बाजूला पाणी प्याला, तिकडे एक दुकान आहे तिथं जायला लागतं या. मग तेवढं टाईम आपलं वेस्ट होऊ नये म्हणून मी सगळं आवरावरी करून आलो आहे खट्टपैकी. तर चला हळूहळू करत आपलं ह्या कडेच्या रस्त्यानं जायचं आपल्या आपण तयार केलेला काल तयार केला आणि कॅनलला पाणी आलंय बरगच टकाटकपैकी पाणी सुट्टी नॉट. आणि एरिया एवढा बघून माझं नवं काल पाहून मी जो पण डोळं फिरलं एवढं रान आपलं शिल्लक आहे. आईच्या गावात पप्पा तर काळाचं पण झालं फादरला. फादर म्हणतो एवढं रान शिल्लक आहे. फादरला म्हटलं तुम्ही तिकडली जी माती वाढलेली ती इथं भोंडाच 10 फुटाचा लावलेला म्हटलं, मग त्यामुळे आपलं एवढंच रान दिसत होतं. आणि त्यात सगळ्या गच्च्या सगळी घाणच सगळी. काल जरा JCB फिरल्यामुळं विषय काय झाला, JCB जरा फिरला त्यामुळे झाडबीड पाक मोडून पडली ती. आणि इकडल्या बाजूला त्या राखपर्यंत सगळं आपलं टकाटकच रान आहे, त्याला काय प्रॉब्लेम नाही एवढा. आणि जरा अशी थोडीफार दगडायची ही सगळी आता गोळा करायची आणि गोळा करून आपलं साईडला टाकायची. बांधाकडं लावत जायचं, लय आतल्या बाजूला लावाय नाही, कडकडं लावत जायचं थप्पी तिरकी कॅनलकडं. नाहीतर लय आतल्या बाजूला लावलं तर आणि एरिया कमी होत येतोय. त्यामुळं जरा फुकूनच सगळं करायचं. तर चालतंय. सध्या मी आलो इथं जिथं जास्त अशी बलाडी दगड आहेत. ह्या इथं 4-5 दगड आहे ती बारकी निघलीत थोडीफार अशी. तर ही दगड आता गोळा करायला चालू करायची आपण 0 मिनिटात. कारण JCBनं काल ही दगड JCBनं मी काल गोळा करत बसलो असतो प्रत्येक दगड असला बारकासारखा, तर मग प्रत्येक दगडाचं माझं 2 तास आणि एक्स्ट्रा गेला असतं JCBला. मग आणि ती बोंबा सगळी. त्यामुळे म्हटलं बारकी राहू दे, जी आपल्याला हातानं उचलणार नाही ती तेवढी दगड बाहेर काढ म्हटलं. तरी पण भरपूर सारी दगड निघली तिकडल्या बाजूला. ह्या इकडं काय लय निघली नाही ती इकडं, कारण ऑलरेडी काढलेलं होती दगड. इकडं काय लय निघली नाही ती, त्यामुळे काय विषय नाही. आणि राखचा ढीग होता तो काल टकाटकपैकी पसरून घेतला सगळा खट्टपैकी. आता सगळं टकाटक झालं. इथं मध्येच एक ढीग मोठा दिसत होता तेवढा, तो पण झाला आहे ओकेपैकी. तर चालतंय आता काम सुरू करूया. लय बोलत बसण्यात काय अर्थ नाही. आपण आलो काम चालू करायला. आणि सूर्य सध्या हा बघा तिथं हे आबाज दिसतं का, तिथं आहे. तिथनं पाक खाली जायचं वर अथक परिश्रम आणि कष्ट चालू ठेवायचं आपलं. तर चालतंय, उरकतो झाम काम चालू करतो आपलं स्पीडनं. तर इकडल्या बाजूचं सगळं जेवढं आहे तेवढी दगड काढली आणि इथंपर्यंत आलो मी ढेगापर्यंत दगड काढत. आणि आत्ता जस्टच मला येऊ दे हॉर्नचा आवाज आला. तर रोहन भाई यांचं आगमन झालेलं आहे. त्याला म्हटलं पाणी बाटली घेऊन ये, तर त्याला लागला बांडुळा बघा कसा पाकडपर्यंत गाडी येत्या काय. अरे या रस्त्यावरनं घाल की बांडुळा आजनं रानातनं. बरं असू दे, हळूहळू रस्ता होईल हळूहळू गाड्या आल्यानंतर. त्याला म्हटलं जरा पाणी घेऊन या, ताण लागला भरपूर. आणि बालाजीसनं मागं आलेला रोहन भैया गोविंदा हा गोविंदा जरा टोपी काढून दाव, त्याशिवाय पब्लिक पटणार नाही. तू गोविंदा हा बघा आहे का गोविंदा आता घातली तर चालत्या. तर चालतं रोहन भैया, कसं वाटतं आता रान, कसं वाटतं आमचं? शेवटच करून टाकायला म्हणजे बघताना नाही कॅनल मध्ये नाही, कॅनल मोजून जाईल तेवढं. आणि आधीच टाकली ती आणि मोजायला आधी गेलेली आहे तीच ऑलरेडी ती. पण कसं वाटतं आता बघून, कसं वाटतंय चित्र? सपाट वाटते, पण अजून जरा ती दगड नाही, त्यातली मोठी दगड काढली ती उकरून. तिकडल्या बाजूची मोठी दगड काढली ती साईडला लावली ती. आता राहिलेले आहेत का नाही ते हातानं उचलते तेवढी. अरे JCBने खेळायचं म्हटल्यावर 2 तास वाढतील. आणि माझं काय कुठं आले काळे ह्या इथं ढीग नव्हता ही मातीचा माहिती आहे का, ती पसरली सगळीकडे पसरून टाकली. भारी वाटते का रानात? अलीकडे रान झालं पाहिजे. सेम टू सेम होणार. थोडे दिवस थांब की आता ही नांगरून घेतलं का नाही मग टाकाटक होणार का नाही रान. ह्यातले दगड निघणार, ह्यात नाही ती दगड नाहीत निघत भावड्या. एवढी निघणार नाही, पण पण त्यापेक्षा
थोडी 75-25% रान ही वेगळं दिसणार जरा वेगळं हे वेगळं दिसणार, पण हळूहळू येणार 2-4 वर्षात रान होणार आपलं आहे तसं पहिलं. दिसणार. तुझं पोरगं मोठं तर रान चांगलं पोरगं मोठं जर ह्या वर्षीच तिथनं तिकडं रान चांगलं आहे रोहन, तिथनं तिकडं. चांगला आहे. हा इथनं इकडचं जरा सळ वळ केलं र, आणि बांध काढल्यावर कसं वाटायला लागलं रान, तिकडं लांबनं बघितलं ना तशी एवढं दिसतो डायरेक्ट गाडी येते त्या डायरेक्ट गाडी, आणि बांध लांबनं बघितल्यावर कसं वाटतंय रान, क्लिअर खट्ट एकदम असं महिना दिसतंय ना आता. असं वाटतंय आता 100% तू गुंटेवारी पडत. आईच्या गावात दर्शन यानं एंडच केला रानात, आईच्या गावात दर्शन एंडच झाला, आता गुंटेवारी डायरेक्ट गेला यानं. गुंटेवारीच करणार. आता गुंटेवारी नाही बाबा, गुंटेवारी नाही, आपलं आपण करायचं काय असेल तिथं, हॉटेल म्हणा काय बी असू दे, आपलं आपलं स्वतःच करायचं, सुट्टी द्यायची नाही. होय. पाणी वगैरे आणलंय, घास सुकला आमचा जरा. आणलंय की पिशवीत बाटली. तर रोहन भाई यांनी स्नेह जलाचा आस्वाद घ्यायला सांगितलं. गच पाणी लागा यातलं प्याचं गच. आईच्या गावात कॅनामधलं पाणी पिऊ म्हटला बाबा बांधूया. अरे चांगलंच आहे की जा. अरे ह्यात कोणी पाणी काय काय केलं काय माहिती मला, अरे अजून राहते होती गेला असेल. आणि मागणं सोडलेलं ते आला असेल की. एवढं आईच्या पाणी गावात. आहे ते. तर रोहन भाई ही पिशवी अरे का हात लागणार माझा हात धुवायला लागेल, मदर शिवाय देईल परत तुमची. माझी पिशवी आहे, वैयक्तिक. वैयक्तिक साम्राज्याची पिशवी आहे. त्या पिशवीत दुसरं कोण हात लावत नाही माझ्या. बघू बाटली कसली आणल्या. माझा आणलाय. तुझा नको रे, म्हणजे माझा कंपनीची बाटली आणल्यास काय. ओके धन्यवाद रोहन भाई यांनी आपल्याला पाणी दिलंय. आता तुझं लगीन उद्या झालं नाही परवा दिवशी होणार बघ, जी मनात आहे तीच आणली घरात, असा विषय होणार तुझा आता. तर पाणी आणलंय, पाणी जरा पितो. शेड जरा पुसतून नाही घातलं माझ्या. ओके ताण लागत्या माळाला, इथं आसपास कुठं पाणी नाही, इथं आसपास पाणी आहे पण ती पिण्यास योग्य नाही भांडगोळी, पिण्याचं मापा नाही. गाडी शीट नवीन घातलं रोहन ना. आता अरे बोट उठली आता, जस्टच घातल्या आणि मी बोट उठवली, माझा हात जरा घाण आहे तो. 4 वाजता 4 वाजता काढल्या काय. तर चालतं रोहन भाई उरका उरकी चालू करू का मी. तुम्ही काय करणार आता, स्नॅपचॅटवर स्नॅप काढ माझं 2-4 आणि टाक, व्हायरल करून टाक मला, व्हायरल. स्नॅपचॅट वगैरे पाक बंद केलंस, आणि ग्रुपमधनं लेफ्ट होणार असं ऐकाय मिळालं मला होणार आहे की लवकरच. लवकर. तुम्ही आमचं प्लॅनिंग फिक्स काढलं सा, जर तुम्ही बघत असला तर तुम्ही आमचं प्लॅनिंग फिक्स काढलं सा, म्हणून रोहन भाईला लय राग आलाय, अतिशय मनात त्याच्या असं आग उकळायला लागल्या, आग. मग काय झालं एवढं तयारी करून ताडा तापडीन तिकंड इकडं जायचं म्हणून. आणि प्लॅन कॅन्सल झालाय. आयच्या गावात. आम्ही पण लय अशा अपेक्षा ठेवून बसलो, जायचं चिकन करायचं, मटन करायचं, काहीतरी करायचं, शिजवायचं, लाकडावर खायचं. आता डायरेक्ट पार्टी करायचं बंद केलं डायरेक्ट चांदोलीला. आज आदेश दिला डायरेक्ट. काय आज चांदोली पार्टीसाठी बंद आजपासून. हा पार्टी चांदूल झालं, पण कांडवण चालतंय ना. चालतंय. कांडवण लवकरच बुधवारी आम्ही कांडवणला येणार आहे. बुधवारी आम्ही निघालो कांडवणला, 1, 2, 3 दिवस राहिले ती. बुधवारी आम्ही कांडवणला येणार आहे. तुमचं तुम्ही बघा बाकीच काय असेल ते. राहू दे, आम्ही दोघं जाऊन अर्धा किलो चिकन आणून खातो करून, चिकन 60 तिथं खाणार, पण कांडवणला येऊन फिरून जाणार, सुट्टी घेणार आईच्या गावातून. आम्ही बुधवारी आणि हार्ड अजूनच पुढच्याच महिन्यात नाही पुढच्या महिन्यात अजून एक मोठा प्लॅन आहे. काल रील पाठवलेला तो लय मोठा प्लॅन आहे, त्याचा विषय हार्ड. लवकरच तुम्हाला 3 दिवस आम्ही संध्याकाळी बघत नसतो परत. परत आम्ही 3 दिवस घावत नसतो इथं कुठं आसपास. तर चालतंय, कामावर राखतो, आणि बुधवार लक्षात ठेवा, बुधवार लक्षात ठेवतो मी 100%. 100%. आज किती तारीख आहे? भले मला कांदा मिरची सगळा मसाला घरात नाही घालणार होते, पण आम्ही जाणार दोघंही जाऊ दे आम्ही, पण दोघं जाऊन कार्यक्रम करून येणार तिथं, सिट्टी जाणार नाही. 28 तारीख 28 तारखेला फिक्स लॉक याचा विषय हार्ड. तर काम चालू करूया आता. ही राहिलेली दगड उरले सुरलेले काढूया. रोहन भैया थोडा वेळ स्नॅपचॅट बघत बसतील, आणि किरकोळ कार्यक्रम आपला उरकून टाकूया झाम झाम झाम. तर त्या तिथंपर्यंत ढीग करत गेलोय मी सगळं. आता ढिगानं विषय करायचा, इथं जरा ढीग काढलाय, सगळं आसपासचे दगड गोळा एका ठिकाणी करायची, त्या तिथला एक ढीग काढायचा आहे आता तेवढाच. इकडं 2-4 बारकं ढीग आहे ती, आणि सगळं ढीग आता घ्यायचं, एक एक करून दगड कडल नेऊन लावायचं. बघा ते बांधाकडं सगळी लावत आलोय दगड. आणि वातावरण बघ आहे काय रवण्या भांडुगळा, वातावरण बघ की शेवट आहे रे, शेवट वारे येते झुळूक, आणि सूर्य पाहिजे त्या ढगातनं तेवढाच बाहेर आलाय, गोल कसं दिसतं इच्छा गावाधरणच्या. विषय हार्ड आहे हो, विषय हार्ड आहे. असल्या वातावरणात आमचं काम चालू आहे, भारी वाटायला लागलं. आणि वारं एकसारखं आहे, केस बिस माझी जुल्फे जरा इकडे तिकडं हालत असतील, भारी वाटायला लागले. हात बा कष्टाचा हात, बोट शेंड दुखायला लागली, दगड उपसून वर असे. पण विषय हार्ड आहे, एकदा काम हातात घेतली फतेच करायचं, नोरा फतेगत काय म्हणा राहून्या, नोरा फतेगत. हे कसा बसलाय बघा की,
जणू मागत करत बसल्यावर दिसायला लागले पांडुका कसा बसला मागे हे करू आता बघा शाकाला बसलाय शाकाल रवण्या बालाजीला जाऊन आलाय लय चेष्टा करायला नको त्याची नाहीतर देव कोपेल आपल्याला आहे ना रवण्या गोविंदा गोविंदा सॉरी देवा चुकलं माकलं माफ कर तर चालतंय कष्ट हे जीवन कष्टाला दुसरा पर्याय नाही आपल्याकडं हे कष्ट आपल्याला करायलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला इथं फळ मिळणार नाही लवकर तर कष्ट करूया चालू करूया ह्याचा जावाजम कार्यक्रम उरकून टाकतो आता शेवटच आता एवढं ढीक सगळा सपवा जिकडे कडे टाकून म्हणजे रान आपलं ह्या राखाच्या पलीकडे येतंय इथंपर्यंत रान सगळं मोकळं होतंय टाकाटक पैकी एकसारखं परत ना 2-4 दिवसानंतर परत ना तिकडल्या बाजूला जायचं तिकडे जाऊन परत ना तिकडली पण असं ढिग करून बाहेर सगळं काढायचं सुट्टी द्यायची नाही चलो आवरूया तर सध्या फायनली दिवस पूर्णपणे मावळ आहे सगळं अंधार पडलाय आणि रोहन पण अंधारात तुम्हाला गोरा आहे त्याचा जरा काळा दिसत असेल आणि झालाय सगळा इथला सगळा विषय पार पडलाय इकडं कडलं बघू शकताय सगळी एकसारखी बांधच लावलाय सगळा एकसारखा रचत गेलो सगळा चकाचक झालं एक नंबर आणि दगड माझ्या मते तो मागं तुम्हाला जरा अंधू काळा दिसत असेल ढीग त्या काळ्या ढिगापासून पाक इथंपर्यंत आलो मी या इथं बघा होतं इथं दगड इथे एक ढिग आहे बारका तेवढाच राहिलाय बाकी सगळं ढीग टाकाटकपैकी टाकले ते आणि सगळा कार्यक्रम इथला पार पडलाय आता आम्ही नीट गोल निघालो घरला बाद झालं आता एवढंच मला जाऊन मळ्यात जाऊन दाब टाकायचा गव्हाचं दाब टाकून तिथं जरा पीठ वगैरे घेऊन परत घरला जायचं कारण फोन आलता जस्टच मदरचा आमच्या की घरातलं पीठ संपलं आता घेऊन येत ना मळ्यातनं आणि दळून परत घेऊन ये मग मळ्यात जाऊन बसायचं आता एडिटिंग वगैरे काम करायचं किरकोळ आपलं आणि रोहन बाई याला लागला इकडं गाणी वाजवायला तर चालतंय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय